प्रयत्न सोडण्याआधी एकदा हा एक विचार नक्की करा. कदाचित तुमचं यश हे पुढच्या एका पावलावरच असेल. हे मला माझ्या जास्वंदाच्या झाडाने शिकवलं. आम्ही गेल्या 3 वर्षापासून गणपती बाप्पाचं विसर्जन हे छोटेखानी कुंडीमध्ये घरीच करतो. थोड्या दिवसांनी माती सेटल झाल्यानंतर त्याच्यामध्ये दरवर्षी वेगळ्या रंगाच्या जास्वंदाचं रोप लावतो. तर अशी 3 वर्षांची मिळून 3 अशी जास्वंदीची रोप आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये आम्हाला एका फॅमिली इमर्जन्सीमुळे 1 महिना गावी जावं लागलं. आल्यानंतर अर्थातच सगळी झाडं सुकून गेली होती. हळूहळू बऱ्याच प्रयत्नानंतर बऱ्यापैकी सगळीच झाडं बहरलीत. पण पहिल्या वर्षी गणेशोत्सवाला लावलेला लाल रंगाचा जास्वंद पुन्हा बहरला नाही. तो सुकून गेला होता. खूप वाईट वाटत होतं. पण ते रोप काढून पुन्हा नवीन रोप लावण्याची हिंमत सुद्धा होईना. जे कोणी सांगेल ते सगळे प्रयत्न सुरू होते, पण काहीच रिझल्ट येत नव्हता. पुन्हा एकदा मागच्या आठवड्यात 3 दिवसांसाठी आम्ही गावी जाणार होतो. म्हणून पुन्हा त्या जास्वंदीच्या फांद्या पूर्ण छाटल्या आणि आम्ही गेलो. आल्यानंतर बघतो काय, तब्बल 8 महिन्यानंतर त्या जास्वंदीच्या रोपाला अंकुर फुटले होते. म्हणूनच प्रयत्न सोडण्यापूर्वी हा एक विचार नक्की करा. कदाचित यश तुमच्या पुढच्या पावलावरच असेल.